10 महिन्यांपूर्वी लग्न झालं. 10 महिन्यात 3 वेळा गर्भपात झाला. अमरावतीतल्या 20 वर्षांच्या तरुणीच्या सासरचे या सगळ्या प्रकारामुळे त्रस्त झाले होते. आपल्या सुनेला कधीच मूल होणार नाही, आपला वंश वाढणार की नाही याची काळजी त्यांना लागली होती. त्यासाठी सुनेनं उपचारही घेतले, पण त्याचा काहीही परिणाम झाला नाही. आता 20 हे काही आई व्हायचं वय नाही, पण तरीही सुनेला मूल होत नाही ही गोष्ट तिच्या सासरच्यांना सहन होत नव्हती. त्याच वेळी यापुढे सुनेचा गर्भपात होणार नाही असं सांगणारा एक मांत्रिक त्यांना भेटला. तेव्हा नातू पाहिजे या विचारानं आंधळे झालेल्या तरुणीच्या सासरच्यांनी या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवला. त्या मांत्रिकानं सुनेच्या अंगावर लिंबू फिरवलं, पण पुढे जे काही झालं त्यानं तिचं आयुष्यच उद्ध्वस्त झालं. मूल होईल असं सांगून महिलांच्या हतबलतेचा फायदा घेणारे अनेक भोंदू मांत्रिक आपण आजवर क्राईम सिरियल्समध्ये पाहिले असतील, पण हाच घाणेरडा प्रकार अमरावतीतल्या या तरुणीसोबत घडला. तुझा कधीही गर्भपात होणार नाही असं सांगणाऱ्या त्या मांत्रिकानं 20 वर्षीय तरुणीवर अत्याचार केले. अमरावतीतलं हे प्रकरण नक्की आहे काय? ते 20 वर्षीय तरुणीसोबत नक्की काय घडलं? तिची फसवणूक कशी झाली? त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ. नमस्कार, मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू. अमरावतीच्या अचलपूर तालुक्यातील एक छोटंसं गाव. या गावातल्या एका घरात पीडित 20 वर्षीय तरुणी एप्रिल 2024 मध्ये लग्न करून आली. नवरा, सासू सासरे आणि दीर असं तिचं कुटुंब. लग्नानंतर काही महिन्यांतच तिला दिवस गेले, पण तिचा गर्भपात झाला. असं एकदा नाही तर 10 महिन्यात तब्बल 3 वेळा झालं. पीडितेला पोटदुखीचा त्रास झाला होता. तिच्या पोटालाही सूज येत होती. तिला काहीतरी आजार असावा, यामुळं तिचा गर्भ राहत नसावा अशी शंका तिचा पती आणि सासरच्यांना आली. त्यामुळं गेले काही महिने तिच्यावर डॉक्टरांचे उपचारही सुरू होते, पण तरीही त्याचा कोणताही फायदा झाला नाही. 20व्या वर्षी तरुणी आई होण्यासाठी परिपक्व असेलच असं नाही, त्यामुळेच तिचा गर्भपात होत असावा असंही तिच्या सासरच्यांना डॉक्टरांनी सांगितलं. पण तरीही तिच्या सासरच्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये घराण्याला वारस हवा होता. त्यासाठी ते काहीही करायला तयार होते. तेव्हा त्यांच्याच नात्यातला असलेला मांत्रिक दिगंबर चव्हाण हा 5 फेब्रुवारीला पीडित महिलेच्या घरी आला. त्यावेळी झालेल्या चर्चेत पीडितेच्या सासरच्यांनी आपल्या सुनेच्या गर्भपाताबद्दल चव्हाणला सांगितलं. तेव्हा चव्हाणनं आधी तरुणीच्या पतीचा हात बघितला, त्यानंतर पतीच्या शर्टवरून आणि आतून अंगावर लिंबू घासलं. तर पीडितेचा हात बघून मांत्रिकानं तिच्या डोळ्यात एकटक बघितलं. तुला बाहेरच्या 3 जणांची बाधा झालीये असं सांगत त्यानं पीडितेच्या अंगावरूनही लिंबू घासलं. हातात, कमरेला, गळ्यात आणि दोन्ही पायात बांधण्यासाठी पंचरंगी दोरा दिला आणि गळ्यात घालण्यासाठी ताबीजही दिला. आता तुमच्या सुनेचा गर्भपात होणार नाही, तिचं पोटही दुखणार नाही अशी बतावणी मांत्रिक चव्हाणनं केली. आरोपी मांत्रिक नात्यातला असल्यानंच तिच्या कुटुंबियांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. पण त्यानंतर 2च दिवसात पीडितेच्या पोटात पुन्हा दुखायला लागलं. 7 फेब्रुवारीच्या रात्री 12 ते 3 या वेळेत पीडितेच्या पोटात दुखायला सुरुवात झाली. त्रास सुरू झाल्यानंतर तिनं त्याबाबत घरच्यांना सांगितलं. त्यानुसार तिच्या सासऱ्यांनी मांत्रिक दिगंबर चव्हाणला फोन करून सुनेला पोटदुखीचा त्रास होत असल्याचं सांगितलं. त्यावर मांत्रिक चव्हाणनं तिला अमरावतीला माझ्याकडे घेऊन या, मी बघतो काय करायचं ते असं त्यांना सांगितलं. त्याच्या ढोंगीपणाला पूर्णपणे भुललेल्या तिच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी मांत्रिकाकडे जायचं ठरवलं. पीडितेचे सासरे आपल्या सुनेला घेऊन 8 फेब्रुवारीच्या सकाळी मांत्रिक चव्हाणनं सांगितलेल्या पत्त्यावर पोहोचले. ते घर मांत्रिक चव्हाणच्या बहिणीचं होतं. तिथे पीडितेनं आपल्याला होणारा त्रास मांत्रिकाला सांगितला. आपल्याला बरं वाटावं अशी तिची इच्छा होती, पण मांत्रिक चव्हाणच्या डोक्यात मात्र एक विकृत डाव शिजत होता. मांत्रिक चव्हाणनं पीडितेच्या सासऱ्यांना भरपूर दारू पाजली, घरातील सर्वांना बाहेर काढलं आणि तो पीडितेला दुसऱ्या खोलीत घेऊन गेला. आता आपल्याला कसलाही धोका नाही हे बघून मांत्रिकानं आपला डाव साधायचं ठरवलं. बंद खोलीत सुरुवातीला मांत्रिकानं पीडितेच्या डोक्यावर काही मंत्रोपचार केले. तसंच तुझी दुखापत दूर करतो, यापुढं तुझा गर्भपात होणार नाही, पोटही दुखणार नाही असं म्हणत तिचे डोळे आणि सर्वांगावर पुन्हा लिंबू घासून अघोरी उपचार केले. पीडित तरुण ही उपचार म्हणून मांत्रिकाला कोणताही विरोध करत नव्हती. याचाच फायदा घेऊन मांत्रिक चव्हाणनं पीडितेवर बळजबरी करत तिच्यावर अत्याचार केला. तेव्हा त्याला विरोध करण्यासाठी पीडितेनं आरडाओरडा सुरू केला. त्यावर तू ओरडलीस तर तुझ्यावर जादूटोणा करेन आणि तुला पाहून घेईन अशी धमकी चव्हाणनं दिली होती. चव्हाणनं दिलेल्या या धमकीमुळं पीडिता घाबरली. तो काहीतरी करेल या भीतीपोटी तिनं आपल्यासोबत घडलेल्या प्रकाराची सुरुवातीला कुणालाही माहिती दिली नाही. मात्र या प्रकारामुळे ती प्रचंड तणावात होती, अस्वस्थ झाली होती. पण तिनं असं कोणतंही पाऊल न उचलता स्वतःला सावरलं आणि आपल्यासोबत घडलेला सगळा प्रसंग पती आणि आई वडिलांना सांगितला. हा प्रकार 8 फेब्रुवारीच्या सकाळी 11:30च्या सुमारास गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला होता.
त्यामुळं तिचा पती आणि आई वडिलांनी 9 फेब्रुवारीच्या रात्री गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठलं. तिथं पीडित महिलेनं दिलेल्या फिर्यादीनुसार रात्री 11:15च्या सुमारास पोलिसांनी मांत्रिकाविरोधात तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपी दिगंबर रतन चव्हाण या आरोपी विरोधात भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आलाय. जादूटोणा विरोधी कायद्यानुसारही त्याच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झालाय. घटनेचं गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीच्या अटकेसाठी पथकं तयार केली. गुन्हा दाखल केल्यानंतर 3 दिवसांपासून आरोपीला शोधण्यासाठी पथकं रवाना झाली आहे. मात्र अद्याप दिगंबर चव्हाण सापडलेला नाही. त्याच्या गुन्हेगारीचं रेकॉर्डही तपासणीचं काम सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात येतंय. त्यामुळं आरोपी मांत्रिक दिगंबर चव्हाणला अटक होऊन शिक्षा दिली जाईलच. पण सुनेला मूल होत नाही म्हणून तिला अंधश्रद्धेच्या आगीत लोटणाऱ्या तिच्या सासरच्यांचं काय, त्यांच्यावर कोणती कारवाई होणार, असंही सवाल आता उपस्थित होत आहेत. पुरोगामी राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख आहे. 2013 मध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा संमत करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य आहे. त्यामुळं महाराष्ट्रानं याबाबतही एक वेगळा आदर्श घालून दिलाय. पण याच महाराष्ट्रात अंधश्रद्धेच्या नावाखाली होणाऱ्या अशा विकृत कृत्यांना आजही असंख्य महिला बळी पडत असल्याचं बघायला मिळतंय. त्यामुळं हे थांबणार कधी, असाही सवाल आता विचारला जातोय. तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.